गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, जो मनुष्य पृथ्वीवर जन्माला आलेला आहे ना, तो एक ना एक दिवस मृत्यू होणार आहे। त्याचा मृत्यू नक्कीच होणार आहे। म्हणजे या जगामध्ये आहे ना, कुणीच अमर नाही, पण अमर झाल्यासारखा मनुष्य वागतो ना। पण गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे, जो असा उन्मत्त होऊन वागत असतो, जो अवगुणी होतो, जो सत्कर्माची कास धरत नाही, त्याला जीवनामध्ये आहे ना पश्चातापाशिवाय दुसरं काहीही येत नाही। म्हणून आयुष्यामध्ये जे काही कराल ना, ते पुण्यत्वाला जाईल आपल्या जीवनामध्ये। जेणेकरून सद्गुण घडतील ना, या गोष्टीने मनुष्याने कर्म करायला हवे। बघा, आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य भरपूर पाप करतो आणि भगवंत त्याच्या अपराध आहे ना, त्या अपराध त्याच्या बाबतीत आहे ना पुण्यसुद्धा करत असतो। त्याच्या बाबतीमध्ये अपराध क्षमासुद्धा करतो। पण गरुड पुराणामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना 5 पापं असतात ना, त्या 5 पापांपासून कोणीही सुटू शकत नाही। आणि ही पापं कोणती आहेत ना, ती आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। तुम्हाला माहीत आहे का की काही पापांचं ओझं आहे ना, त्या आत्म्यावर इतकं खोलवर गेलेलं असतं ना की अनेक जन्मापर्यंत मोक्षाचं दार आहे ना, ते ठोठावू शकत नाही। गरुड पुराण आहे ना, हे एक दिव्य ग्रंथ आहे, ज्या मृत्यूनंतरच्या प्रवासाचं आत्म्याचे भोग, पुनर्जन्म आणि मोक्षाचे रहस्य उलगडताना सर्व माहिती आपल्याला गरुड पुराणामध्ये समजते। आता विषय असा राहिला की गरुड पुराणामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे ते खरं की खोटं। कारण जो नास्तिक मनुष्य असतो ना, त्याला ग्रंथावर सुद्धा विश्वास नसतो। पण सर्व काही लिहून आपल्या संतांनी ठेवलेलंच आहे ना, त्यात अशा 5 भयानक गोष्टी आहेत, त्यात अशा 5 भयानक कृत्यांचं वर्णन केलेलं आहे, ज्यांचे परिणाम केवळ या जीवनाचेच नव्हे तर मृत्यूनंतरच्या हालचालीचे पूर्णपणे बदल करत असतात। आपण म्हणतो ना की मला आयुष्यामध्ये भरपूर पुण्यकर्म करायचे आहेत, पण माझं शरीर मला साथ देत नाही। कधी कधी आपल्या नकळत आपल्या जीवनामध्ये पाप घडलं जातं, पण त्या आपल्या नकळत ज्या गोष्टी अवगुणी घडतात ना, त्यांना देव क्षमासुद्धा करतो। पण जाणून बुजून केलेलं पाप, जाणून बुजून केलेलं दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख, याला कधीच क्षमा नसते। आणि ही क्षमा आहे ना, ती कुठेही नसते। या अशी पापे आहेत ना, ज्याची शिक्षा केवळ नरकातच भोगावी लागत नाही, तर त्या व्यक्तीला मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक दृष्ट्या पृथ्वीवरही पोकळ करते। म्हणजे कधी कधी आपण पाहतो, भरपूर पैसा असून सुद्धा, भरपूर गाड्या बंगल्या असून सुद्धा, सर्व काही त्याच्या पुढं खायला असून सुद्धा, पण त्याला खाता येत नाही। त्याचं कारण काय असतं बरं? कारण याने भरपूर पापं केलेली असतात, भरपूर दुसऱ्यांच्या जीवनामध्ये दुःख दिलेलं असतं। मग याला दात व्यवस्थित असताना सुद्धा, समोर चांगले चांगले पदार्थ असताना सुद्धा याला खाता येत नाही, कारण याला रोग जडलेला असतो, आजार जडलेले असतात, डायबिटीज झालेला असतो। म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आजार आहेत ना, हे झालेले असतात। म्हणजे गरुड पुराणामध्ये याचं वर्णन आहे ना, प्रेतकल्प आणि धर्मानुशासन
या विभागामध्ये आहे ना, या पापांचं सुंदर वर्णन आलेलं आहे, या पापांचं गंभीर स्वरामध्ये वर्णन आलेलं आहे. इतकेच नाही तर या पापांना महापातक पाप सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच असे गुन्हे आहेत ना, जे केवळ नियम किंवा समाजाचाच नव्हे तर धर्म आणि सत्याचाही विश्वासघात मानले जातात. यातील काही पापे आहेत ना, ती दिसायला लहान दिसतात, पण त्यामागे लपलेलं पाप आहे इतकं खोल आहे ना की आत्म्यालाही थरथर कापतं. असे काहीतरी आहे ना जे हत्येपेक्षा मोठं मानलं जातं, असं काहीतरी जे धर्माची मुळं तोडतं. आणि सर्वात भयंकर पाप म्हणजे जे तुम्हाला देवाच्या सानिध्यापासून दूर ठेवतं. म्हणजे काय बरं? कधी कधी आपण आयुष्यामध्ये बघतो का आपल्याला भक्ती करायची भरपूर इच्छा असते, पण आपल्याला भक्ती मार्ग कधीच घडत नाही. आपली इच्छा, आपलं मन सुद्धा धावतं, पण आपल्याला तो प्रसंग येत नाही. आपली संगत चांगल्या मनुष्याशी होत नाही. हे आहेत ना, हे पूर्वजन्माचे पाप असतात. म्हणूनच जर तुमच्या जीवनामध्ये चांगलं वागायचं असेल, चांगले जीवन जगायचं असेल, तर अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. अजून सुद्धा वेळ आहे. भगवंताला शरण जा आणि लगेच भक्ती मार्गाला लागा. जर तुम्ही तौंग मंदिरामध्ये जात राहिलात ना, पूजा करत राहिलात आणि उपवास करत राहिलात, तरी पण प्रश्न पडतो की ही 5 घातक पाप कोणती आहेत? त्यापैकी सर्वात जड आणि भयंकर आहे ना, ते कोणतं मानलं जातं? हे केल्यानंतर प्रायचित्त करणं शक्य आहे का? आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण नकळत या पापांचा भाग तर बनत नाही ना. आज आपण आहेत ना, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. जिथे प्रत्येक पापाचं मूळ, त्याचा इतिहास आणि आत्म्यावर त्याची पडणारी सावळी आहे ना, याबद्दल सविस्तरपणे सांगितलं जाईल. हे 5 पाप आहेत ना, ती सामान्य गुन्हे नाहीत, तर आध्यात्मिक अधोगतीचे दरवाजे आहेत, जे ओलांडल्यानंतर मोक्षाचा मार्ग बंद होऊ शकतो. जोपर्यंत खऱ्या तपश्चर्या आणि क्षमेचा मार्ग स्वीकारला जात नाही ना, तोपर्यंत अशा मजबूत आणि रोमांचक प्रवासासाठी सज्ज व्हा, जिथे धर्म आणि अधर्माच्या सीमा अस्पष्टच होतात ना, आणि आत्म्याला त्याचा खरा आरसा दिसतो. पुराणामध्ये वर्णन केलेल्या त्या सर्वात भयानक पापांमध्ये गरुड प्रथम येतो. म्हणजे गोहत्या ही केवळ धार्मिक गुन्हा नाही, तर गोहत्या म्हणजे ती संपूर्ण विश्वाची करुणा आणणारी अमानवी कृत्य असल्याचं म्हटलं गेलेलं जातं. गाय ही एक केवळ प्राणी नाही, तर तिला माता म्हटलेलं आहे, जी कोणत्याही भेदभावाशिवाय मानवांना दूध देते ना. मानवांना नव्हे तर सर्व प्राण्यांना दूध देत असते. तिचे शेण, मूत्र, तूप, दूध, दही मानवी जीवन शुद्धच करतं ना, आणि आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती आणतं. शास्त्रामध्ये असं म्हटले गेलेलं आहे की गायीच्या प्रत्येक भागामध्ये 33 कोटी देवदेवता राहतात, आणि तिला दुखापत करणं आहे ना, हे देवांनाच दुखापत करण्यासारखं आहे. म्हणजे ते पाप मानलं गेलेलं आहे. गरुड पुराणामध्ये म्हटलं गेलेलं आहे की गाय मारणाऱ्या व्यक्तीला मृत्यूनंतर यमलोकाचं दुःख आहे ना, ते तर भोगावं लागतंच, पण कुंभी, पाक, रौरव आणि महाराव सारख्या नरकातूनही जावं लागतं. आता ही नरक मी तुम्हाला सांगितली ना, त्यांचं विस्तृत वर्णन करण्यासाठी वेगळं निरूपणामध्ये घ्यायला लागेल. बघा, म्हणजे जिथे अग्नीच्या नद्या त्यांच्या आत्म्याला जाळत असतात आणि त्यांना भाड्यांवर टाकलं जातं, अशा आत्म्या लाखो वर्ष दुःख भोगत राहतात, आणि त्यांना पृथ्वीवर पुन्हा मानव जन्म मिळत नाही, तर ते कीटक किंवा आंधळे प्राणी म्हणून या स्वरूपामध्ये ते जन्माला येतात. गरुड पुराणानुसार गाय मारणाऱ्याला ना यज्ञाचं फळ मिळतं, ना गंगास्नानाचं पुण्य मिळतं, ना त्याचं श्राद्ध यशस्वी होतं. त्याच्या संततीलाही या पापांचं दंश भोगावं लागतं. म्हणजेच असं म्हटलं जातं ना की गावो विश्वस्य, मात्र म्हणजेच
गाय ही संपूर्ण विश्वाची जननी आहे आणि आईची हत्या करणं हे सर्व धर्मांना मारण्यासारखंच आहे ना. म्हणून हे पाप करणारा कोण आहे, तो या पापापासून मुक्त होऊ शकेल का, याचं उत्तर आपल्याला एका प्राचीन कथेतून नंतर कळेल. एका राजानं ही चूक कुठे केली आणि नंतर त्याचा आत्मा कसा भटकत राहिला हे आपल्याला एका कथेनंतर कळणार आहे. ही गोष्ट खूप वर्षापूर्वीची आहे. राजा सुदर्शन आर्यावर्ताच्या दक्षिणेत असलेल्या एका समृद्ध राज्याचा शासक होता. तो भरपूर श्रीमंत होता, पण त्याला धर्माचं सार कधी समजलं नाही आणि तो प्रसिद्धीच्या इच्छेने आंधळा झाला. एकदा त्याच्या राज्यात दुष्काळ पडतो आणि लोक उपाशी मरू लागतात. पाण्याची कमतरता होती. प्राणी आणि पक्षी देखील त्रास सहन करत होते. राजानं आपल्या दरबारातील लोकांना विचारलं की या संकटातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग आहे का आपल्याकडे, काही आपल्याला उपाय करता येईल का. राज दरबारामध्ये बसलेल्या एका चापटीनं म्हटलं, हे राजा, जर तुम्ही एक विशेष यज्ञ केला ज्यामध्ये 5 प्रकारच्या प्राण्यांचे बळी दिले तर इंद्र प्रसन्न होईल आणि पाऊस पडेल. राजानं विचारलं, कोणते प्राणी आहेत बरं ते. पंडित म्हणाले, घोडा, बकरी, डुक्कर, कुत्रा आणि गाय. हे ऐकून काही ज्ञानी ब्राह्मणांनी विरोध केला. महाराज, गाय मारणं हे एक मोठं पाप आहे. गाय ही माताच आहे ना, ती विश्वाची मूळ करुणा आहे. तिला मारल्यानं स्वर्गाचं सर्व दरवाजे बंद होतात. पण राजा म्हणाला, जर माझे लोक उपासमारीने मरत असतील तर मी या नियमांचंही बलिदान देऊ शकतो. आणि मग असं घडलं की संपूर्ण राज्यासमोर एक सुंदर आणि मऊ पांढरी गाय आहे ना, ती यज्ञवेदीवर आणण्यात आली. ती घाबरली, थरथर कापत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मग या गायीनं राजाकडं पाहिलं आणि म्हणाली, हे सुदर्शन, आज तू माझे शरीर नष्ट करू शकतोस, पण मी तुला पुढच्या अनेक जन्मात विसरणार नाही. मी तुझे गुण आहे ना ते नष्ट करेन. असं म्हणतात की त्या रात्री राजाला एक स्वप्न पडलं. तो एका अंधाऱ्या जंगलामध्ये भटकत होता. त्याच्या शरीरातून दुर्गंधी येत होती आणि आकाशातून आवाज आला, ज्यानं गाय मारली ना तो नरकाचा अधिपती बनला. पण राजाने ते स्वप्न समजून त्याकडे दुर्लक्षच केलं ना. पाऊस पडला, पिकं आली, पण त्याच्या आयुष्यामध्ये विचित्र घटना घडू लागल्या. त्याचा मुलगा वेडा झाला, राणी आजारी पडली, युद्धात त्याचे सेनापती मारले गेले. हळूहळू त्याचे राज्य नष्ट होऊ लागले. मृत्यूनंतर राजाचा आत्मा यमलोकामध्ये पोचला. तिथे यमाच्या दूतांनी त्याला पकडलं आणि नरकाच्या अंधारामध्ये टाकलं. कुंभीबाग नरक म्हणजे तिथे त्याला उकळत्या तेळामध्ये बुडवलं गेलं. त्याची कातडी जळत राहिली. तो वारंवार ओरडत होता, मला माफ करा, मी अज्ञानामुळं गाय मारली. पण हा न्याय मिळाला. तो जेव्हा जेव्हा मेला ना तेव्हा त्याला पुन्हा त्याच यातना सहन कराव्या लागल्या. अनेक युगे गेली. शेवटी एका जन्मामध्ये तो एका आंधळ्या बैलाच्या रूपामध्ये जन्माला आला, जो स्वतःला लात मारून जगत होता. नंतर तो एका संतांच्या संपर्कामध्ये आला आणि त्यानं त्याच्या आत्म्याला मोक्षाचा मार्गच दाखवला ना. या कथेतून आपल्याला काय कळतं बरं? या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? की धर्माच्या नावाखाली केलेले पाप आहे ना ते देखील क्षमा करण्यायोग्य नाही. आणि गायीसारख्या पवित्र प्राण्याची हत्या आपल्याला केवळ एका जन्मातच नाही तर अनेक जन्मासाठी त्रास देतं. 2 ब्राह्मण हत्या गरुड पुराणासह सर्व धार्मिक ग्रंथामध्ये ब्राह्मणाची हत्या करणं हे एक मोठं पाप घोषित केलेलं आहे ना. ही केवळ शारीरिक हत्या नाही तर दैवी परंपरा, ज्ञान आणि धर्माच्या हत्या या करण्यासारखंच मानलं जातं. ब्राह्मण म्हणजे वेदांचे जाणकारच आहेत ना, यज्ञ करणारे, समाजाचे आध्यात्मिक दूत आणि धर्माचे वाहक आहेत.
म्हणून त्यांची हत्या आहे ना, ही केवळ मानवाची हत्या नाही, तर धर्म आणि कर्मकांडाची हत्या आहे. म्हणून ब्राह्मणाच्या हत्येच्या शिक्षेचं वर्णन आहे ना, ते करताना गरुड पुराणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे, अशा पापी व्यक्तीला अनेक जन्म नरकामध्ये यातना भोगाव्या लागतात आणि त्याला अग्निकुंडांनी, रक्ताच्या नद्यांनी, तीव्र विषांनी भरलेल्या वेदनादायक या लोकांमध्ये टाकलं जातं. धार्मिक शास्त्रानुसार ब्राह्मण हत्येचे अनेक प्रकार आहेत. एक म्हणजे शारीरिक हत्या, दुसरं म्हणजे त्याच्या ज्ञानाचा अपमान करणं, तिसरं म्हणजे वेदांची निंदा करणं, चौथं म्हणजे यज्ञ धर्मात खंड पाडणं. या सर्वांचा परिणाम आहे ना, तो सारखाच होतो. जरी एखाद्या व्यक्तीनं नकळत असा गुन्हा केला तरी तो कर्माच्या गंभीर बंधनामध्ये बांधला जातो. म्हणजे ब्राह्मणाच्या हत्येचं प्रायचित्त अत्यंत कठीणच आहे, दीर्घकाळ टिकणारं आहे. जसे की गंगेमध्ये वारंवार स्नान करणं, यज्ञ, तीर्थयात्रा, दान, विशेष कार्यक्रम आयोजित करणं, गायीचे दान, तपश्चर्या, उपवास करणं. गरुड पुराणामध्ये ह्या वर्णन केलेल्या कथेनुसार एकदा एका राजानं युद्धामध्ये शत्रूच्या छावणीमध्ये सशस्त्र सैनिक असलेल्या एका ब्राह्मणाचा वध केला. जरी तो शत्रूविरुद्ध संरक्षणाच्या भावनेने लढला, परंतु त्याच्यावर ब्राह्मणाच्या वंशाचा नाश करण्याचा आरोप होता आणि मृत्यूनंतर त्याला रुद्र नरकामध्ये पाठवण्यात आलं. अशा प्रकारे ब्राह्मणाची हत्या करणं म्हणजे केवळ शरीराचा नाश नाही, तर विश्वाच्या संतुलन व्यवस्थेचा नाश आहे. पालकांचा आणि गुरूंचा अपमान करणं हे गरुड पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे 3 विनाशकारी पाप आहेत. गरुड पुराणामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. म्हणजेच पालक आणि गुरु हे तिघही आहेत ना, पृथ्वीवर जीवांसाठी देवांचे रूप आहेत. जो व्यक्ती त्यांचा अपमान करतो तो केवळ सांसारिक विनाशाचा भाग नसतो, त्याला मृत्यूनंतर आहे ना आणि पुनर्जन्मातही दुःखच भोगावं लागतं. म्हणून दुसऱ्याला कधीच दुःख देऊ नका. आपल्या आईवडिलांना तर अजिबात नका. आपल्या गुरुजींचा अपमान कधी करू नका. बघा, त्यांच्या नकळत आपण कधी कधी त्यांचा अपमान करत असतो, थट्टा मस्करी करतो, पण त्याचं पाप आपल्या माथ्यावर येत असतं. म्हणून या पापांचे विविध प्रकार आहेत. पालकांची सेवा करण्यापासून दूर जाणं, त्यांच्या इच्छांकडे दुर्लक्ष करणं, वृद्धकाळामध्ये त्यांचा त्याग करणं, गुरूंचा अपमान करणं किंवा त्यांच्या आज्ञांचं उल्लंघन करणं. गरुड पुराणामध्ये म्हटलं गेलेलं आहे की अशा मुलाला किंवा शिष्याला मृत्यूनंतर क्रूर नरकात टाकलं जातं, जिथे त्याला वारंवार जळत्या लोखंडी रॉडने मारहाण केली जाते, त्याची जीभ बाहेर काढली जाते आणि त्याला उघड्या आगीवर चालण्यास भाग पाडलं जातं. म्हणजे गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये कधीच अश्रू आणू नका. या अश्रू आहेत ना, तुमच्या मृत्यूनंतर तुमचा प्रवास भयानक करणार आहेत. एका आख्यायिकानुसार एका मुलानं त्यांच्या वृद्ध आईला वृद्धाश्रमामध्ये ठेवलं आणि जेव्हा त्याची आई मरण पावली तेव्हा मुलाला भयानक आजारांनी वेढलं. मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला अशा यातना देण्यात आल्या जे पूजेच्या पलीकडेच आहेत ना. म्हणजे गुरूंचा अपमान करणं हे तितकंच घातक आहे, तेवढं वेदशास्त्र, भक्तीचे ज्ञान देणाऱ्या गुरूंचा अनादर करणं म्हणजे ज्ञानाची खरी हत्याच करणं आहे ना. अशा शिष्याला तामिळ नरकामध्ये पाठवलं जातं, जिथे अंधार, वेदना, अज्ञानाची तीव्र आग त्याला सतत जळत राहते. या पापांचे प्रायचित्त म्हणजे पालकांची सेवा करणं. बघा, तुम्हाला वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये भरपूर पापं झालेली आहेत, मी माझ्या गुरुजनांना, माझ्या आई वडिलांना भरपूर दुःख दिलेलं आहे, आणि जर तुम्हाला प्रायचित्त करायचं असेल, सद्गुरूंना शरण जा,
भगवंताला शरण जा. आणि या पापांचं प्रायचित्त म्हणजे काय आहे बरं? पालकांची सेवा करा, भजन गाणं करा, तपश्चर्या करा, दान धर्म करा, गुरूंकडून क्षमा मागा, दान करा, मुलांना धर्म आणि सेवेचा धडा शिकवा. या एका कथेनुसार एक तरुण होता, ज्याला त्याच्या पालकांनी प्रेमानं वाढवलं, त्याला शिक्षण सुद्धा दिलं आणि जीवनातील प्रत्येक अडचणीपासून वाचवलं. त्याच्या गुरूंनी त्याला आध्यात्मिक मार्गाकडे सुद्धा नेलं, त्याला आत्म्याची ओळख सुद्धा करून दिली. परंतु त्याला काही संपत्ती मिळतात तो अहंकारी झाला. जसे आपण होतो ना, या कलियुगातला मनुष्य आहे ना, जेव्हा त्याच्याकडे काही नसतं ना, तेव्हा त्याच्या या वैखरीतून थोडासुद्धा शब्द निघत नाही. पण जेव्हा श्रीमंती येते ना, तो अचानक बोलायला लागतो, अहंकारी होतो. तसाच तो झाला होता. त्याने त्याच्या पालकांना वृद्धाश्रमामध्ये पाठवलं होतं. गुरूंना म्हातारा ढोंगी म्हणून त्यांचा अनादर करत असे. जेव्हा तो मरण पावला तेव्हा मृत्यूदूत आले आणि त्याला म्हणाले, तू तुझ्या उपकारकर्त्यांचा अपमान करून पृथ्वीवर आला आहेस. आता कोणत्याही स्वर्गाचं किंवा पुनर्जन्माचं दार आहे ना, तुमच्यासाठी कधीच उघडणार नाही. त्याला अशा नरकामध्ये टाकण्यात आलं, जिथे तो दररोज त्यांच्या पालकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत असे. मुला, तू आमची एकमेव आशा होतास, तू असं का केलंस? तिथे त्याला त्याच्या गुरूंचा आवाजही ऐकू येत होता. ज्या ज्ञानानं तुम्हाला हे जग मिळालं, त्याचा अपमान करून तुम्ही जीवनाचे सार गमावलं. आता चौथे पाप आहे ना, ते आपल्याला श्रावण कुमाराचं उदाहरण का दिलं जातं बरं? आपल्याला हे शिकवतं, कारण पालकांची सेवा करणं आणि गुरूंचा आदर करणं, वडीलधाऱ्यांचा आदर करणं हाच खरा धर्म आहे ना. साने गुरुजींनी सुद्धा सांगितलेला आहे ना, खरा तो एकच धर्म. पण आपण तो धर्म मानतो का बरं? कधीच मानत नाही. गरुड पुराण इशारा देतं, जो आपल्या पालकांची सेवा करत नाही, गुरूंच्या शब्दांची थट्टा करतो, वडीलधाऱ्यांचा अपमान करतो, तो कितीही श्रीमंत किंवा ज्ञानी असला तरीही त्याला आत्म्याच्या पातळीवर गरीब म्हटलं जातं. चौथं, गरुड पुराणानुसार चौथं सर्वात मोठं पाप आहे देव आणि धार्मिक ग्रंथाची टीका करणं. बघा, काही नास्तिक लोक असतात ना, की बघा एवढे टीकास्त्र करतात ना, की कधी कधी त्यांच्या जवळसुद्धा जाणं निषिद्ध मानलं जातं. म्हणजे भगवंतावर कधीच त्यांचा विश्वास नसतो. भगवंत या दुनियेमध्ये नाहीच आहे अशा ते स्वभावाचे असतात. पण एक वेळ त्यांना प्रचिती जेव्हा येते ना, तेव्हा ते एक ना एक वेळ नक्की शरण जातात. म्हणजे देव किंवा धार्मिक ग्रंथांची टीका करणं आहे ना, त्यांचं रोजचंच ठरलेलं असतं. हा एक गुन्हाच आहे ना, ज्यामध्ये एखादी व्यक्ती केवळ त्याच्या कर्मांनीच नव्हे तर त्याच्या शब्दांनी देखील अधर्माचा भाग बनत असते. गरुड पुराणामध्ये म्हटलं गेलेलं आहे की जे लोक वेद, धर्मग्रंथ, पुराण किंवा देवाच्या अवतारांची टीका करतात, त्यांची खिल्ली उडवतात किंवा संशयाचे बीज पेरतात, ते केवळ स्वतःचाच नव्हे तर इतरांच्या श्रद्धेलाही धक्का पोचवतात. असे लोक आहेत ना, हे धर्माची मुळं तोडण्याचा प्रयत्न करतात. ते इतरांनाही दिशाभूलच करतात ना. हे पाप केवळ वैयक्तिक पातळीवरच नाही तर सामाजिक पातळीवरही घातक आहे. गरुड पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की अशा लोकांच्या आत्म्याला यम लोकात सुद्धा विश्रांती मिळत नाही, त्यांना स्वर्गाचा अधिकार नाही किंवा त्यांना त्यांच्या पुनर्जन्मामध्ये सर्वोत्तम जन्म मिळत नाही. उलट ते सतत पतन पावतात. कारण धर्माची टीका करणं म्हणजे धर्माविरुद्ध युद्ध पुकारण्यासारखं आहे. पण कोणते शब्द, विधानं किंवा वर्तन या पापाच्या श्रेणीमध्ये येतं. गरुड पुराणामध्ये यमराज अशा व्यक्तीचा उल्लेख करतात जो त्याच्या आयुष्यामध्ये वारंवार म्हणायचा, जर देव अस्तित्वात असेल ना तर दुःख का असेल बरं? हे सर्व एक कथा आहे. लोकांना मूर्ख बनवण्याचा एक मार्ग आहे.
मंदिरात काय आहे बरं? खरे जग पैशाचं आहे, सत्तेचं आहे. त्यानं कधीही सत्संग ऐकला नाही किंवा कोणत्याही धर्मग्रंथातील शब्दांचा आदर केला नाही. तो धर्माला व्यवसाय मानत होता आणि देवाला मनाचा भ्रम मानत होता. जेव्हा तो मरणाचा व्यक्ती पावला ना, तेव्हा यमदूत त्याच्या शरीराजवळ येतात आणि त्याचा आत्मा भीतीने थरथर कापू लागतो ना. तो ओरडतो, प्रभू मला वाचव, मला क्षमा कर. पण यमराज स्पष्टपणे म्हणाले, जे तुम्ही कधीही स्वीकारलं नाही, ज्याची टीका करून तुम्ही अनेक भक्तांचं हृदय तोडलं, आज त्याच देवानं आहे ना तुमचा आवाज का ऐकावा बरं? त्याला नरकाच्या सर्वात खोल पातळीवर पाठवण्यात येतं आणि ज्याला कृमी भोजन म्हणतात तिथे त्याचा आत्मा आहे ना कीटकांमध्ये अर्पण करण्यात आला. तिथे दररोज त्याला वेदांचे श्लोक पाठ केले जात होते आणि नंतर त्याने त्या नरकातच त्याच्या शरीरात अग्नीचं बाण घुसले. हे दृश्य केवळ शिक्षा नाही तर गरुड पुराणामध्ये आपल्याला देत असलेल्या त्या इशाऱ्याचे प्रतीक आहेत. म्हणजे देव, धर्म आणि संतांची कधीही टीका करू नका. जर तुम्ही त्यांच्या मार्गाचं अनुसरण केलं नाही ना, तरी तुम्ही त्यांचा आदर केला पाहिजे. म्हणून या सांगितलेल्या पापांपासून मुक्ती मिळवायची असेल, म्हणजे तुमचा अगोदरचा काळ कसा होता ना ते सर्व विसरून जा. सद्गुरूंना शरण जा. तुमच्या एका क्षणात दिवस बदलतील. तुमच्या जीवनामध्ये दुःखाचे दिवस असतील ना, ते सुखामध्ये परिवर्तन होतील. पण तुम्ही श्रवण करायला हवं, ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला हवी. हे सर्व घडेल ना, तेव्हा खरे तुमचे समाधानाचे दिवस येणार आहेत. तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद घडणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.